रात्रीच्या गडद अंधारात एक जुना वाडा शांत उभा होता. त्या वाड्यात कधी काळी प्रेमाचा प्रकाश होता, पण आता तिथे केवळ अन्यायाची सावली पसरली होती. एका कोपऱ्यात तेलाचा दिवा मंद उजळत होता. जणू काही तो अजूनही घराच्या संस्काराचा शेवटचा साक्षीदार होता. सारंग आणि अर्णव हे दोन भाऊ, पण नशीब वेगळं. सारंग मोठा, जबाबदार, पण आता लोभी बनलेला. अर्णव हा लहान, स्वप्न पाहणारा, प्रेमाच्या शोधात असलेला होता. आई वडिलांनी मेहनतीने त्यांना वाढवलं, शिक्षण दिलं आणि घर घडवलं, पण आता त्या घरात त्यांच्यासाठी जागा उरली नव्हती. अर्णवला एका मोठ्या कंपनीत छोटीशी नोकरी मिळाली. तिथे त्याला आरोही भेटली. मालकाची मुलगी, सुंदर, श्रीमंत, पण अहंकाराने भरलेली. तिच्या मते पैसा म्हणजेच ताकद होती आणि जो तिच्या इच्छेप्रमाणे चालला नाही तो निर्बळ होता. तिने अर्णववर प्रेमाचा जाळ टाकला. तिच्या श्रीमंतीने भारावून जाऊन अर्णवही त्या प्रेमात गुंतला गेला. दोघांनी लग्न केलं, पण त्याचा परिणाम कुटुंबावर काय होईल याची त्याला कल्पनाही नव्हती. लग्नाच्या काही महिन्यातच आरोहीने तिचा खरा चेहरा दाखवला. अर्णव, आपण स्वतंत्र राहायला हवं. तुझ्या घरात खूप बंधनं आहेत, पण माझे आई वडील, माझा भाऊ, ते तुझं भूतकाळ आहेत. मी तुझं भविष्यकाळ आहे. आणि अर्णवने घर सोडलं. काळ पुढे सरकत गेला. आरोहीच्या इच्छेनुसार अर्णव तिच्या श्रीमंतीच्या दुनियेत रमला, पण त्याच्या आई वडिलांसाठी तो दिवसेंदिवस दूर जात होता. सारंगने मात्र आई वडिलांची सेवा केली, पण हळूहळू त्याच्या पत्नी सायलीच्या मनात एक वेगळा विचार येऊ लागला. या म्हाताऱ्याचं काय करायचंय? सारंग आणि मी मेहनत करतोय, पण फुकटचं खाताय. मग तिने सारंगच्या मागे त्यांचे हाल सुरू केले. वेळेवर जेवण न देणे, सारखे टोमणे सुरू केले. तुम्हाला दुसराही मुलगा आहे, तो का नाही तुमचा सांभाळ करत? हे रोजचे सुरू झाले. तिने टोमणे मारायला सुरुवात केली. बाबा, तुम्ही आता वेगळं राहायला पाहिजे. आम्हाला स्वतंत्र आयुष्य हवंय. आई वडिलांना आता कुठे जावं हे कळेना. शेवटी त्यांनी आपल्या मुलाला अर्णवला संपर्क केला, ज्यांनी हे घर घडवलं, पण आता त्या घरात त्यांच्यासाठी जागा उरली नव्हती. त्या दिवशी अर्णवच्या फोनवर वडिलांचा कंपलेल्या आवाजात कॉल आला. बाळा, आम्हाला तुझ्याजवळ राहायचं आहे. तुझा भाऊ आणि वहिनी आमच्यावर ओरडतात, आम्हाला त्रास देतात. अर्णवच्या काळजात जर झालं, पण तो काहीच बोलू शकत नाही. त्याने आरोहीकडे पाहिलं. आरोही शांत बसली होती, पण तिच्या डोळ्यात तुच्छतेची झलक होती. त्यांना सांग, इथे त्यांच्यासाठी जागा नाही, ती थंडपणे म्हणाली. अर्णव सुन्न झाला आणि काही क्षणातच प्रतिक्रिया दिली. शेवटी त्याने मोठ्या कष्टाने फोन कानाला लावला आणि म्हणाला, बाबा, मी काही करू शकत नाही. फोनच्या त्या टोकाला गप्प शांतता पसरली होती आणि त्या शांततेत अर्णवच्या हृदयात एक वादळ निर्माण झाले. त्या रात्री अर्णव झोपला नाही. आई वडिलांचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. त्यांच्या डोळ्यातील आसवं त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. तो मनात ठरवून टाकलं की आई वडिलांसाठी स्वतःच काहीतरी करेल. आरोहीला न सांगता त्याने एक वेगळं घर शोधायला सुरुवात केली. त्याने बचत केलेले सगळे पैसे काही नवीन काम करून स्वीकारून पैसे जमा करायला सुरुवात केली. रोज सकाळी संध्याकाळी तो ऑफिसला जायचा आणि घर शोधत राहायचा. त्या दिवशी त्याने वडिलांना बोलावलं आणि एक घर शोधून त्याची चावी वडिलांच्या हातात दिली. आई, बाबा, हा तुमचा नवा संसार. आई वडिलांचे डोळे भरून आले. बाळा, पण मी अजून काही दिवस आरोहीसोबत असेन, पण माझं मन इथेच राहील. ते दिवस अर्णवने आरोहीपासून हे सगळं गुप्त ठेवलं, कारण त्याला माहीत होतं की ती हे मान्य करणार नाही. पण नियतीला हे गुपित फार काळ लपवायचं नव्हतं. एके दिवशी आरोहीला हे कळलं. म्हणजे तू माझ्यापासून हे करत होतास? तुझ्या गरिबांच्या स्वप्नामध्ये मी बसत नाही का? ती रागाने ओरडली. अर्णव शांतपणे म्हणाला, माझ्या आई वडिलांना मी कधीच गरीब मानलं नाही. त्यांच्या त्यागामुळे मी आज इथे आहे. आरोहीने कटाक्ष टाकला. मग तू त्यांच्यासोबतच राहायला जा. अर्णव हसला. हेच तर मी ठरवलंय. त्या रात्री अर्णवने आरोहीला कायमचं सोडलं. त्यांनी आईवडिलांची लांबून सेवा केली होती. आईवडिलांबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्णवने त्यांच्या सुखासाठी एक नवीन पाऊल उचलले. काही महिन्यातच सारंग आणि सायलीच्या संसारात ओलथापालथ सुरू झाली. त्यांनी वृद्ध आई वडिलांची किंमत कधीच ओळखली नव्हती, पण आता जेव्हा ते अडचणीत आले तेव्हा त्यांना आधाराची गरज भासू लागली. अर्णवने दूर राहूनही आईवडिलांसाठी सर्व काही केलं. त्यांना हवं ते मिळवून घेतलं, काळजी केली, पण सारंगच्या संसारात कधीच हस्तक्षेप केला नाही. एक दिवस सारंग अर्णवकडे आला आणि म्हणाला, अर्णव, मी चुकलो. आई वडिलांची सेवा हीच खरी संपत्ती आहे. अर्णवने एकच वाक्य म्हटलं. उशिरा का होईना, पण तुम्हाला समज आली. त्या दिवशी आई वडिलांच्या घरात पहिल्यांदा आनंदाचा दिवा उजळला. सत्याचं तेज कायम राहतं आणि न्यायाच्या प्रकाशात अंधार कायम नष्ट होतो, हेच खरे आहे.
मित्रांनो, ही कथा शिकवते की आई-वडिलांचा त्याग कधीच विसरू नये. पैसा, प्रसिद्धी तात्पुरती असते, पण आई-वडिलांचे आशीर्वाद हेच खऱ्या यशाचं मोठ खर ठरवतं. तुम्हाला जर या कथा आवडत असतील तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.